ओके. हॅलो अनिकेत. बोला हा सर. एक रिव्ह्यू मीटिंग आहे. मला तुझा रिव्ह्यू घ्यायचा आहे की आपले क्लासेस ज्या पद्धतीने होत आहेत आणि जसं तुला वाटतं की ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तर तसं होत आहे का नाही त्याबद्दलचा एक हॉनेस्ट रिव्ह्यू पाहिजे. म्हणजे मला काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज असेल तर मी ते सुद्धा करेन. ओके. सो मला सांगशील अनिकेत कोण आहे? तू इन्फोटेक जॉईन करायच्या आधी काय होतं? मी म्हटलं अनिकेत कोण आहे? म्हणजे अनिकेत बॅकग्राऊंड मध्ये काय करतो? ऑलरेडी इन्फोटेकला जॉईन डिजिटल मार्केटर होण्याआधी अनिकेतचं लाईफ काय होतं? म्हणजे तो काय करत होता? त्याचं शिक्षण काय झालंय? तुझ्याबद्दलचं एक इंट्रोडक्शन. माझं तर बिलकुल झाले सर. आता मी जॉबच शोधत होतो. पहिल्यांदा ब्लॉगिंगचा मला जास्त म्हणजे आवड होती. त्यामुळे मी यामध्ये पार्टिसिपेट करायला ठरवलं होतं. परंतु वेबसाईट बनवायला ठरवली, युट्यूबवर व्हिडिओज बघितले, तरी पण काही एवढा रिस्पॉन्स नाही. त्यामुळे यामध्ये कळालं मला की डिजिटल मार्केटिंगमध्ये हे सर्व काही शिकता येते. त्यामुळे या जॉईन करण्यास मी तू इंटरेस्टेड झालास हे जॉईन करायला कारण तुला ब्लॉगिंग वगैरे क्षेत्रात पैसे कमवायचे होते. राईट. मग तुला मला कसं म्हणजे मागचे 2-3 महिने तू आमच्या सोबत आहेस, जॉईन केल्यावर तुला कसं वाटलं की तू पैसे दिल्यानंतर तुझं काय फिलिंग होतं की तसं मला एज्युकेशन भेटेल का? तसं मला सपोर्ट भेटेल का? तुला त्या लेवलचा सपोर्ट, त्या लेवलचं एज्युकेशन इथं भेटलं का? भेटलं सर. भेटलं. कसा एक्सपिरियन्स होता? तुझा पूर्ण एक्सपिरियन्स सांग. माझा पूर्ण एक्सपिरियन्स म्हणजे आम्हाला सर्व वेबसाईट पासून सर्व बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं आहे. आता सध्या थोडं राहिले आहे ते शिकवतील. वेबसाईट आपल्याला जे माहिती नव्हतं तेही या कोर्समध्ये शिकवतात. पूर्ण कोर्स खूप छान केले आहे. आणि मग तुला कसं वाटलं गुगल ऍड, फेसबुक ऍड जेव्हा तू पहिल्यांदा बघितला, तुला कसं वाटलं की फेसबुक ऍड खूप अवघड आहे का? गुगल ऍड खूप अवघड आहे का? कसं वाटलं? म्हणजे तू असाइनमेंट्स केला असशील, जेव्हा मी तुझे क्लासेस घेतले असतील, तर त्याचा कसा एक्सपिरियन्स होता? आधी तर मला गुगल ऍड, फेसबुक ऍड करायचे एवढंच माहित होतं. कशा करायच्या यामधलं काय माहिती नव्हतं मला. यामध्ये शिकवल्यानंतर समजलं की चांगलं आहे. राईट. मग आता तू कुणाचे पण ऍडव्हर्टाइज बनवू शकतो? बनवू शकतो सर. बिंदास तेवढा कॉन्फिडन्स आलाय तुला की येस मला आता ते कोणी मला फेसबुक साठी हायर केलं, गुगल ऍड साठी हायर केलं, वेबसाईट बिल्डिंग साठी हायर केलं, एसईओ साठी हायर केलं, तर मी जॉब करू शकतो. बरोबर? त्या लेवलचा कॉन्फिडन्स येतोय? हो. येस. तुमचा इंटर्नशिप पण चालू झाला असेल, राईट? इंटर्नशिप चालू झालाय तुमचा? चालू झालंय. त्यामध्ये पण कॉन्फिडन्स डेव्हलप होत आहे. राईट. ऑब्व्हियसली तिथे तुम्ही गेला, प्रेझेंटेशन देता, त्यानंतर डिस्कशन होतं, तुम्हाला लाईव्ह काम करायला भेटतं, तर ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. मग अनिकेत तू रिकमेंड करशील का की हा कोर्स केला पाहिजे का तरुणांनी जे जॉब शोधतायत, ज्यांचं BA, BCom, MCom, MBA, BBA झालाय, त्यांना तो रिकमेंड करशील का की हे करावं का नाही? हा कोर्स सर सर्वांनी करावा आहे. कारण की आता जॉब आपल्याला कोणाला माहितच डिजिटल मार्केटिंगमध्ये काय शिकवतात आणि काय आहे. सोशल मीडियावर बाकीचे बहुत चालू आहेत की 10-15 हजारला एक डिजिटल मार्केटिंग मध्ये एवढं शिकवतात की त्यामधला एक कोर्स आहे. म्हणजे बाजूला ब्लॉगिंग काढलं तर एकाचीच फी 14,000 घेतात. तसं पूर्ण कोर्समध्ये वेगवेगळ्या टाइप मध्ये आपल्याला वेगवेगळे शिकायला मिळतात. राईट. पूर्ण सिलेबस भेटतं. जसं तुम्ही कॉलेजला एक पूर्ण कोर्स करता तसंच हा 6 महिन्याच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला एक पूर्ण सिलेबस भेटतं. म्हणजे तुम्ही फेसबुक ऍड पासून ते एसईओ पर्यंत सगळं काही एक्सपर्ट लेवलला शिकू शकता. राईट. मग तू 10 आउट ऑफ किती देशील इन्फोटेकला? की म्हणजे 10 पैकी तू किती मार्क्स देतील इन्फोटेकला जे तुला वाटलं आतापर्यंत जे एक्सपिरियन्स तुला आलाय? 10 पैकी 10 देईन सर. दॅट्स ग्रेट. थोड्या शिकवतातच आणि अजून प्रेझेंटेशन चालू आहे त्यामुळे अजून कॉन्फिडन्स डेव्हलप होत आहे. बरोबर. तुम्हाला चांगला जॉब लागेलच. बघ मी काय म्हटलं, नेहमी म्हणतो मी की जोपर्यंत तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये पगार होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. ह्या वर्षी होईल, दुसऱ्या वर्षी होईल, तिसऱ्या वर्षी होईल, बट तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे की तुम्हाला कसल्याही परिस्थितीत जोपर्यंत महिन्याला 1 लाख रुपये पगार होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. मग तुमचं ऑफर लेटर मी रीड करणार,
मी सांगितलं तिथं जॉईन करायचं, मी सांगेल तेव्हा स्विच करायचं. म्हणजे आपला प्रवास चांगला मोठा असणार आहे. असं नाही की तुम्ही मला फक्त XYZ अमाऊंट दिला, त्या अमाऊंट मध्ये मी तुम्हाला जॉब लागलो आणि तुम्हाला मी बाय बाय केलं. सो मी असं करण्याच्या मार्गात नाहीये. माझं काय इच्छा आहे की आपण एक फॅमिली बनली पाहिजे आणि आपल्यामुळे अजून इतरांचं जेवढं हेल्प होईल तेवढं आपल्याला हेल्प करता आलं पाहिजे. ठीक आहे अनिकेत? सो सर धन्यवाद. एकदम तू चांगल्या पद्धतीने मला सांगितलंस की कसं केलं. पण अजून एक प्रश्न होता खूप महत्वाचा, म्हणजे मला आणि बाकी सगळ्या लोकांना पडतं की ऑनलाईन तू पैसे कसं भरला, म्हणजे तू कसं विश्वास ठेवला की बाबा इन्फोटेक सोबत मी जायला पाहिजे, इथून मला खरंच क्लास भेटेल, माझे पैसे डुबणार नाही, हा विश्वास तुला कुठून आला? हा तर विश्वास पहिल्यांदा सरांचा फोन आलता, त्यामध्येच मला वाटलं की म्हणजे डिजिटल मार्केट हा कोर्स करावा, परंतु माझ्या फायनान्शियल वेळेमुळे मी काय हा पहिल्यांदा जॉईन करू शकलो. नंतर एकदा डेमो जॉईन केला, मग सरांचा कॉल आल्यावर बोललो सरांशी. तरी पण घरी म्हणलो की विचारून पाहतो सरांना. मला तर कोर्स करायचा होता हा, आणि बरोबर. आपले युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये बघितले, रिव्ह्यूज बघितले बाकीच्यांचे, वेबसाईट चेक केली, त्यामध्ये राईट. त्यामध्ये हा, काय कारण ट्रस्ट. बरोबर. कारण ऑनलाईन देताना थोडी भीती वाटते. तेव्हा आपण ऑनलाईन पैसे देतो, क्लास असेल का नसेल, फसवलं तर मला वगैरे, अशी भीती येणं साहजिक गोष्ट आहे. म्हणजे तुलाच नाही, प्रत्येकाला येणं गोष्ट आहे. बट तुला आता वाटतंय ना, येस टू इन्फोटेक ओरिजिनल ब्रँड आहे, जिथं आपण डिजिटल मार्केटिंगचे क्लासेस केले पाहिजे, तिथून आपल्याला चांगला जॉब लागू शकतो, कारण त्या लेवलचं आपल्याला नॉलेज भेटतं. हो, नॉलेज भेटू शकतो. होय, नॉलेज भेटते. आणखी सगळ्यात सांगायचा उद्देश म्हणजे सर तो सांगली जिल्ह्यातून आहे, आणि सांगली ओके. जिल्ह्यात डिजिटल मार्केटिंग म्हणजे सगळ्यात टेन्शन म्हणजे काय, शेअर मार्केटिंग. मला पण विचारतात तुला लॉस होतोय का? राईट. म्हणजे थोडं त्या साईडला अवेअरनेस कमी आहे लोकांना. अवेअरनेस म्हणजे डिजिटल मार्केटिंग ही गोष्ट कन्सेप्टच नवीन आहे लोकांना. कारण आता जर अनिकेत जरी म्हटलं ना, आता घरी त्यांना जर विचारलं ना घरी डिजिटल मार्केटिंग, तर घरी पण म्हणतात की नक्की काय करतोय मुलगा माहित नाहीये. म्हणजे ही गोष्ट आहे, अवेअरनेस नाहीये लोकांना. त्याच्यामध्ये याने डिसिजन घेतला की सर मला डिजिटल मार्केटिंग करायचंय. त्याला जर डिसिजन घेणं खूप अवघड गेलं, कारण घरचे तयारच होत नाहीत. सर टेन्शन नाही. बरोबर की चुकीचं दादा? कारण सांगली जिल्ह्यात, आणि सगळ्यात महत्वाचं, तुला असं कसं वाटतं? पहिल्यांदा काय म्हणलं सर? हा, बोल ना, बोल. काय म्हणलं तुम्ही? काय म्हणलं सर? तेच म्हटलं रे, डिसिजन घेणं खूप अवघड आहे सांगली जिल्ह्यातल्या लोकांना. कारण हो. बाकीचे लोक सांगणारे वेगळेच आहेत. अरे मुलगा तुमचा काय करतो तुम्हाला माहितीये का, डिजिटल मार्केटिंग मध्ये पैसे जातात, आणि हे पूर्ण कन्सेप्टच वेगळे आहे लोकांची. हो सर, कोणाला माहितीच नाही की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, आतमध्ये काय शिकवतात, काय शिकवतात हे कोणाला माहित नसल्यामुळे त्यांना वाटते शेअर मार्केट असेल. शेअर मार्केटिंगच आहे, दुसरं काही माहित नाही लोकांना. आणि मग तू कसं डिसिजन घेतलं? वेबसाईट बरोबर, तू मला कसं मी डिसिजन? आधी व्हिडिओ बघून पहिल्यांदा माहिती काढलेली मी आधीच. नंतर तुमचे आणि युट्यूब चॅनल हे चेक केले मी, बरोबर, वेबसाईट चेक केली. तुमचा बरोबर, फोन आल्यावर मला पहिल्यांदा कोर्स करू वाटालता, परंतु प्रॉब्लेम असल्यामुळे मी पहिल्यांदा बरोबर. आणि त्याच जागी तू सांगलीमध्ये पण चौकशी केली होतीस ना? तू म्हणालास की सर सांगलीमध्ये फी एवढीच आहे तेवढीच आहे, मग तुमचं महाग नाही, काय? बाहेर काय केलं नाही मी फी. एका मित्राला म्हणजे एक मित्र भेटला होता, त्याने सांगितलं डिजिटल मार्केटिंग चांगला कोर्स आहे, एवढ्यावरच मी बाकी काही म्हणजे चेक केलं नाही, काही नाही. आता मी बाहेर परवा दिवशीच आमच्या पाहुण्याला विचारलं की 40,000 रुपये पुण्यामध्ये घेतलेत या कोर्सला त्याच्याकडून, परंतु अजून तो घरीच आहे. नाही शिकवत, बाहेर अवघड आहे. मी का सांगतो हे, कारण मी स्वतः कोर्स केला होता, जेव्हा आपण केलं, मी स्वतः जॉब केला, मला माहिती आहे काय दुःख आहे. त्यामुळेच आपण हे, मी आणि स्वप्नील पाटील सर हे चालू करण्यामागचा मेन कारण असं नाही की आम्हाला जॉब नाही, आम्हाला सॅलरी नाही. सॅलरी चांगली आहे, जॉब चांगला आहे, पण हा कोर्स चालू करण्यामागचा एकच कारण आहे की महाराष्ट्रात खूप सारे डिजिटल इन्स्टिट्यूट चालू झाले, पण ते फसवत आहेत. ते ऍक्च्युअल मध्ये ओरिजिनल शिकवत नाही, जे जॉब मध्ये गरजेचं आहे. म्हणजे उगाच शिकवायचं म्हणून शिकवायचं, फी घ्यायचं म्हणून घ्यायचं आणि लक्षच द्यायचं नाही. पण हे आपल्याकडे नाहीये, कारण आपला काय हेतू आहे की प्रत्येक मुलगा चांगल्या ठिकाणी जॉबला लागला पाहिजे. मग ती किती का कष्ट असू दे, मला किती का लॉस होऊ दे, पण माझा पूर्ण हेतू असतो की कमीत कमी त्या पोरासोबत आपल्याला तोपर्यंत राहायचं जोपर्यंत त्याला महिन्याला 1 लाख रुपये सॅलरी होत नाही. आणि ती कशी होत नाही मी बघतो.
का होत नाही? आम्ही आहे ना. कारण हे पॉसिबल आहे, मी करू शकतो, स्वप्नील सर करू शकतात, तर तुम्ही सुद्धा करू शकता 101%. ठीक आहे. कारण की तू बघायला गेला तर मी पण सांगली जिल्ह्यातला आहे, माझंही छोटं गाव आहे, तुला माहित आहे, तुला सांगितलं पण होतं मी ज्यावेळेस होतं सर, आजही माझ्या आई वडिलांना पण माहित नाही मी काय करतो ऍक्च्युअली. डिजिटल मार्केटिंग म्हटलं ना सर त्यांना वाटतं की शेअर मार्केटिंग आहे. आजही माझ्या आई वडिलांना वाटतं की अरे माझा मुलगा लॉस मध्ये जाईल का, म्हणजे हे कन्सेप्ट आहे सर. कारण सांगली जिल्हा खूप डेंजर आहे सर, तसा विचार करायला गेला ना. आणि त्याच्यामध्ये आपण डिसिजन घेणं, माझे जवळचे मित्र पण म्हणतात तुला लॉस होतो का. शिकलेले लोक सर, त्याच्यात पण टेन्शन येतं. शिकलेले लोक सुद्धा असं म्हणतात म्हटल्यानंतर टेन्शन येतं. आणि लास्ट टाइम आपण तुम्हाला म्हटलं पण होतं की काउन्सिलिंग केलं होतं आपण कॉलेजवरती. शिक्षकांना पण माहिती नाही डिजिटल मार्केटिंग काय आहे सर, मार्केटिंगच्या टीचरला माहित नाहीये डिजिटल मार्केटिंग काय आहे. राईट. नाही, थोडा तो जिल्हा तसा असल्यामुळे होतो, बट आपल्याला तिथे अवेअरनेस करायचं आहे. अनिकेत सारखे अजून चांगले पोरं आपल्याला तिथून घ्यायचे आहेत, त्यांना शिकवायचं आणि घडवायचं आहे. ठीक आहे. तू रिकमेंड करशील का रे अनिकेत लोकांना सांगली जिल्ह्यामध्ये, जर तुला कोणी विचारले बाबा सर माझं BA झालंय, BCom झालंय, आर्ट्स कॉमर्स, 12वी आर्ट्स वाले भरपूर जण मुलं आहेत जे पण तुझ्या बरोबर असतील, तुझे मित्र असतील जे की आज पण आपल्या गावामध्ये आहेत, जॉब नाहीये, अशा लोकांना तू रिकमेंड करशील का रे खरंच हे एक करिअर आहे, याच्यामध्ये करू शकता तुम्ही असं? हो, त्यांनी मला तर वाटते खरंच करावा हा कोर्स. जॉब आहे यामध्ये, खूप जॉब आहे, कोणाला माहितीच नाही की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. त्यामुळं तर हा कोर्स करावाच मला तर वाटते. आणि क्लासमधून जाण्यापेक्षा मला तर वाटते ऑनलाईन केलेला खरंच बरं आहे. कारण की व्हिडिओज पण पाहायला मिळतात कायम आपल्याला. काही डाऊट असेल तर तिथे जाऊन एकदा शिकवतात, परंतु व्हिडिओ आपण किती वेळा बघू शकतो. बरोबर, एक फायदा आहे. चालेल. थँक्यू अनिकेत. हा, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बेस्ट ऑफ लक फॉर फ्युचर. काही काळजी करू नको, तुझ्यासोबत आम्ही आहोत. ठीक आहे. एक फॅमिली आहे आपली, विसरू नको. सगळेजण आपण एकत्र मोठे होऊ. सर हो. ठीक आहे. चलो, बाय बाय. बाय. थँक्यू. यस, बाय बाय. थँक्यू सर. यस.